आता बाबांनो एकच काम आहे, सध्या कुस्तीसाठी फार चांगले दिवस आलेले आहेत. तुम्ही तुमची ताकद वापरून जेवढा भरपूर व्यायाम कराल, मग तो व्यायाम कोणत्याही प्रकारचा असो, जेवढा तुम्ही जास्त व्यायाम कराल तेवढी तुमची जास्त कुस्ती चांगली होणार आणि तुम्ही मोठे पैलवान होणार. जय हिंद, जय भारत. मी हवालदार नारायण सनगर. आज अशा एका व्यक्तीकडे आलेलं आहे. या व्यक्तीचं नाव आहे पैलवान धर्मा कांबळे. 4 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन, 3 वेळा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन असणारा पैलवान. गाव त्यांचं पेरीड आहे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर आहे. तर आज ते महाराष्ट्र पोलीस म्हणून सेवानिवृत्त आहेत, PSI म्हणून. आणि एक नामांकित पैलवान, वय वर्ष 66 आहे आणि तरुणासारखं जीवन जगणारा आहे. त्याचबरोबर सरदार तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करणारा आणि वस्तादांचं नाव त्यांचे आहे पैलवान दिनकरराव सासने, त्यांचे वस्ताद. त्याचबरोबर तुकाराम इंगवले यांनी यांना घडवलेलं आहे. अशा 2 वस्तादांचं योगदान यांच्या जीवनामध्ये आहे. तर पैलवान धर्मा कांबळे यांच्याजवळ आलेला आहे आणि त्यांच्याकडून थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. पैलवान नमस्कार. 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 थोडासा तुमचा परिचय द्या लोकांना. आता मी नाव सांगितले तरी पण परिचय द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव धर्मा कांबळे, गाव माझं पेरीड. बाकी आता लोकांना सगळ्या माहितीच आहे धर्मा कांबळे. बरोबर. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लहान असताना जेव्हा कुस्ती खेळायचं गावामध्ये तर तुमचे वडील पैलवान होते का? आमचे वडील शिक्षक होते, पैलवान नव्हते. आजोबा पैलवान होते, आजोबा. बरं. मग त्यांना काय वाटायचं? त्यांना वाटायचे आपल्या पोरांनी पैलवान व्हावं, चांगलं मोठं पैलवान. ज्यावेळेला आम्ही गावात खेळायला जायचं त्यावेळेला आमचे आजोबा संध्याकाळी आम्ही घरी आलो तर घरी आल्यानंतर आमचे पाय बघणार, ते पोराचं पाय तांबडा आहे का पांढरा आहे. जर पोराचा पाय तांबडा असेल तर ते म्हणणार ते तालमीत गेलो होतं, आणि पोराचा पाय जर पांढरा पडला असला तर ते म्हणणार पोरग बोंबलत कुठेतरी फिरते. असं म्हणायचे. शिव्या द्यायचे का? शिव्या द्यायचे तर भयानक शिव्या. हो, शिव्या भयानक द्यायचे. आणि आजोबा म्हणजे आमचा ते पिरियडचा एक बंडखोर व्यक्तीच होती ती. टग्या होता का? नाही, टग्या नाही. एक मलकापूरला एक बंड आलं होतं तांदूळवाडीचं. सावळ्या धनगर म्हणून बंड होतं. बंड वारंग्याच्या वकारीत ते बसलेलं होतं. ते बंड काढायसाठी पेरीडची सगळी लोक मलकापूरला गेली होती. त्यात पुढाकार आमच्या आजोबांचा होता, त्यांचं नाव कोंडीबा कांबळे. बर. बंडखोरांची मुलं म्हणा तुम्ही? बंडखोर वंशज आमची. कोई बात नाही. पण तुम्ही कुस्तीचं जे नाव तुमच्या आजोबामुळे तुम्हाला लागला? आजोबा. तुम्ही गावाच्या वेळी कुस्ती खेळायचा, तुमचे मित्र कोण कोण होते त्यावेळी लहानपणी? आता लहानपणी आमचे मित्र म्हटल्यानंतर आता सध्याचे DYSP बाजीराव पाटील. बर. ते शामराव पाटील म्हणून पोलीस, सर्जेराव डवरी, हे आनंदा पाटील, सगळे पोलीस झालेत आता. सगळे तुम्ही सगळे पोलीस झालाय? सगळे पोलीस झालेत. हे आमचे तालमीतले मित्र म्हणा रंगा पाटील. कुठला? रंगा पाटील पेडकर. चांगला पैलवान होता? हो, चांगला पैलवान होता. बर. आणि कोण? मग आणि आता बाकीचे मला मग तुम्ही गावातच तालीम केली का? कुठं योग कसा आला बाहेर येण्याचा? जोपर्यंत 10वी पर्यंत शिक्षण घेतलं तोपर्यंत मलकापुरा आमच्या वेळेला परत 11-12वी झाली मलकापुरात. बर. मग मलकापुरात परत आम्ही 11-12वी केली. 11-12वी पर्यंत आमचं गावातच खेळणं झालं. बर. मग त्यावेळेला थोडस नावारूपाला आम्ही आलो. बर. गावातच. बर. मग त्यावेळेला आमचे मलकापूर हायस्कूलनं कुस्ती ठेवली होती. बर. त्यावेळी वजनगट काय होता? त्यावेळेला वजनगट वगैरे असलं काही नव्हतं. जोड बघायचे खेळायचं. बरं. मग ज्यावेळेला आम्ही कोल्हापूरला आलो, सरदार तालमी सराव झाला, त्यानंतर वजनगट काढायला लागले आम्हाला. करंगळ्याचा एक पैलवान होता विष्णू नांदगावकर म्हणून. बर. मग चांगला होता तो पण. त्याची माझी कुस्ती झाली. बर. मग सध्या तो पण पोलीस मध्ये होता. बर. मग त्याला मी मारला त्यावेळेला. मग त्या आजोबांना माझ्या असं एक कट्टडा होता असा 5-6 फुटाचा. त्या कट्टड्यावर बसलेला. आजोबाच्या खांद्यावर कायम घोंगड असायचं. बर. घोंगड. मग त्या कट्टड्यावरनं मला असा अलगत वर उचलला. वर बसलेला माणूस, आणि मला समोर आल्यावर असा वर उचलला, असा सहज. असला आजोबा होता माझा. ताकदीवर होता. असं मिट्टी मारली तर असं हात माझा पोरत नव्हता कोताळ्यावर. म्हणजे बंड जे मोडलं ते बरोबरच मोडलं. बरोबर मोडलं ती.
असं काम होतं ते. बर बर. मग त्यानंतर त्यांची इच्छा होती बाबा पहिलवान व्हावा. पहिलवान. मग 12वी नंतर कसं काय पुढचा योग आला? 12वी नंतर माझा मोठा भाऊ इकडे ITI ला होता. कुठं? इथं कोल्हापूरला ITI ला. बर. मी म्हटलं आपण ITI करूया म्हणून त्याच्याकडे गेलो ITI करायला. मग त्याच्याकडे ITI करायला गेलो. ITI मग त्याच्या रूम मध्ये राहिलो आणि काय मनात आलं मी माझ्या मनात पेटी उचलली सरदार तालमीत आणून राहिलो. बर. मग सरदार तालमीत आमचा सराव चालू झाला. मग त्या ठिकाणी दिनकरराव साकणे, तुकाराम इंगवले होती. त्यांनी आम्हाला ते शिक्षणाचे धडे दिले, शिस्त शिकवली तालमीतली. बर. आणि त्याप्रमाणे आमचा सराव चालू झाला. मग बरोबर. दिनकरराव सासणेंचं कडक शिस्त होती का? हो, कडक शिस्त. म्हणजे मला त्यांना बघितलं की आमच्या आजोबाची आठवण, असं दरडावूनच बोलणार. घर आणि तालमीचं अंतर जवळच आहे, पण तालमीच्या माडीवरनच ते असं आवाज देणार घरातनं. पोरगा बाहेर कुठलं येईल तालमीतनं, आतच सगळे. बर. आणि तुकाराम इंगवले हे सकाळी 4 वाजता येणार, ते आम्हाला उठवून व्यायाम सुरूच. बर. असं होतं तुकाराम इंगवल्यांचं. मग तुम्ही त्यावेळी बैठकांना दंड किती मारायचो? त्यावेळेला माझी 1000 बैठक आणि 1000 जोर असायचा. बर. त्याच्यानंतर पेटी करायचं आम्ही फुल. बर. आणि पेटी करून मग कुस्ती करायची हौद्यात. बापरे, एवढं तुमचं होतं? एवढं प्रॅक्टिस होतं ते. रोज करायचं? रोज, त्यात सुट्टी नाही. ते 1000 जोर आणि 1000 बैठकी झाल्याशिवाय बंद नाही. मग कधी असं दिनकरराव सासणेने कधी येऊन तुम्हाला असं काय कावल्यात वगैरे, अरे धर्मा तू काय आज केलं नाही वगैरे? त्यांच्या मनाच्या वर आम्ही केलं, त्यांचं मनच समाधान होतं. त्यामुळे ते कधी बोलायचेच नाहीत, कारण कुस्तीला आमच्या बरोबर कायम असायचे. कुस्ती बघितली की त्यांना ते काय कळायचं आपण ऑटोमॅटिक. तुम्ही सरदार तालमीचं नाव घेणार? नाव त्यांचं होतं ना. हा हा. सरदार तालमीचा वस्तादच होता ना दिनकरराव, तालीम संघाचा अध्यक्ष. बर. मग मोठं वजन होतं म्हणा. वजनदार माणूस. क्या बात आहे. मग त्यावेळी त्यांच्यावर जायला तुम्हाला एक स्वाभिमान वाटायचा? स्वाभिमान, अभिमान वाटायचा. अभिमान आणि आधार असायचा. आधार, भरभक्कम आधार. ते असताना आम्हाला कोण काय बोलणार सुद्धा नाही. तालीम संघातला माणूस बोलत नव्हता ते असले की. कारण आखाड्याचं पूजनच त्यांची असते असायचं. खासबाग सासणेंच्या एवढं इज्जतदार, इज्जत, वजनदारच. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अशा माणसाच्या अंडरमध्ये तुम्ही जेव्हा नोकरी केली किंवा खेळला, तुम्हाला एक वेगळं त्यावेळी ताकद मिळाली, ऊर्जा मिळाली त्यांच्यामुळे. आम्हाला आपला एक घरचा माणूस आहे असं वाटायचं. आणि आलतू फालतू काय अजिबात सण होणार नाही त्यांना. होय. आणि तुम्ही एकदा काय भिजत गेलो, काय किस्सा होता काय म्हणत, जातपात काय पाळत नव्हते ते काय? राडे सरांचं ते काय झालं? राडे सर, मी सरदार तालमीतनं मेन राजारामला ह्याला जाणार प्रॅक्टिसला, मॅटवर. चालतच की. मग त्यावेळेला ते पाऊस बेस लागायचा. मग त्यावेळेला छत्री पण नसायची. मग ते छत्री मला विचारलं त्याने, राडे सरांनी, तुझ्याकडे छत्री काय आहे का? तू म्हटलं मला काय नाही. मग त्याने आपली स्वतःची छत्री दिली मला प्रॅक्टिस करायला. आणि त्या ठिकाणी मग गेलो प्रॅक्टिस. मग त्या ठिकाणी युवराज पाटील, बापू लोखंडे, संभा पाटील ही सगळी प्रॅक्टिसला आम्ही एकत्र असायचो. काय सांगताय? हो. युवराज पाटलांच्या गोष्टी तुम्ही बघितल्या मॅटवरच्या? मग तुम्ही युवराज पाटलांच्या अशी मैत्रीची लढत खेळलाय का? मग नाही, मदत मैत्रीचे खेळलो नाही, पण त्यांचा सहवास आम्हाला लाभला. म्हणजे ते जवळ घेणार, बोलवणार, काय तुझं कसं चाललंय, काय चाललंय, पुढच्या पोरासंग कसं खेळायचं, काय खेळायचं, सगळं सांगायचं. युवराज पाटील? हो. युवराज पाटील माणूस म्हणून कसा हो? माणूस म्हणून माझ्या दृष्टीनं फार चांगला माणूस, फार चांगला. खरंच? म्हणजे गरिष्ठ वगैरे असा अजिबात काय. मोठा महाराज केसरी होता? नाही, मराठी केसरी का महाराज केसरीच होता त्यावेळेला. सतपाला 2-3 वेळा मारला गेला. काय सांगताय? कराडच्या मैदानाला माझी कुस्ती 7 नंबरला होती. बर. आणि कसं मारलाय ते मी बघितले ना. काय झालं कराडमध्ये? कराडमध्ये काय, सतपालनं ढाक मारली. ढाक मारल्यावर कुस्ती खाली गेली. खाली गेल्यावर खालची कुस्ती कोण देणार आहे? नाही देणार. मग परत कुस्ती लावायला. मग ते सतपाल कुस्ती करणं झाले परत. त्याच्यात ती राहिली कुस्ती. बर. मग परत कुस्ती खासबाला घेतली. बर. खासबाला घेतल्यावर खासबाला दाबून मारला की सतपाला. दाबून मारला. बघितलं मग तो क्षण कसा होता तुमचा? म्हणजे आता मला त्या कराडच्या कुस्तीचा रागच होता मला. माझं कसं आहे माहितीये का, मी आमच्या गावात याला सुपात्र्याला कुस्त्या होत्या. मग सुपात्र्याला कुस्त्या होत्या, तर आता त्यात महत्वाचं काय माहितीये का, सुपात्र आणि आमचं गाव म्हणजे एकामेकाचं कठोर विरोधक. का बरं? काय राजकारण. बरं.
गायकवाड साहेब सुपात्र्याचे आणि आमच्या गावचे आमदार राव धोंडी पाटील आमदार होते ते. हा आमदार होते. मग आमदार राव धोंडी पाटलांनी गायकवाड साहेबांना पाडलं नाही का वेळ. बर 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 बर. मग त्यापासून गाव लेवलला म्हणलं एकामेकाचे कसे पुरासूच की सगळा. बर बर. हा मग आता सुपात्र्या मैदानाला कुस्ती खेळायची कशी. बर नाही पण आता माझं कसं होतं, संजय दादा जवळचा माणूस मी फार. बर विरोधक असू सुद्धा. हो संजय दादा मनात अजिबात काय नव्हतं. प्रत्येक मैदानाला येणार, माझी कुस्ती लावणार, जाणार. मग त्यांच्या मैदानाला गेलो, खेळलो. मग त्यांच्या गावचा ते रामा हांडे म्हणून होता पहिलवान. रामा हांडे पहिलवान होता. मग त्याला मी झटक्यात मारला. बर झटक्यात मारला ते पंचाने दिलंच नाही. आता पंचाने दिलं नाही म्हटल्यावर काय करायचं, तिथं भांडून काय उपयोग आहे का. नाही. मग आपला एका साईडला गप घर जाऊन उभा राहिलो. सगळं पब्लिक म्हणते कुस्ती झाली, पंच म्हणतात नाही. गायकवाड साहेब बसलेले, संजय दादा बसलेले सगळे समोर. म्हणलं ठीक आहे. म्हणले परत कुस्ती लावायची. परत कुस्ती लावायची. लावली परत मारला. परत नाही म्हणतात. बर बर. आता यार म्हटलं काय करा. मग म्हटलं आता काय आपलं कपल साईडला बसायची, भांडणाचीच पाळी आहे म्हणलं. तेवढ्यात गायकवाड साहेब आले, माझा हात धरला. म्हणले मग पंचाने शिव्या दिल्या. म्हणले आम्ही काय कुस्त्या खेळलेलं नाही का रे. म्हटलं तुम्ही निकाल कसा देताय. आणि मग मला विजयी केलं आणि मग आलो घरी. बर बर. मग जर तुम्ही दंगा केला तर दगडच खाल्ले. दगड आम्ही एकटाच की, गावचं कोण आहे तिथं. बरोबर. त्यावेळी तुमच्यावर जे पैलवान होते का नाही, ते कोण कोण होते अशी कुस्ती खेळणारे पैलवान तुमच्यावर प्रॅक्टिस म्हणा, किंवा तुम्ही ज्यांच्या खेळला पहिले प्रॅक्टिस मध्ये असणारे पैलवान कोण कोण सांगा इथे तालमीत. सरदार तालमीतले तर सरदार तालमीत एक नरसिंग पाटील म्हणून होता चंदगडचा. बर. चांगला पैलवान. चांगला पैलवान होता. बर. परत आमच्या गावचे आता बाजीराव पाटील DYSP, रिटायर्ड DYSP. ते एक पीरियडची बऱ्यापैकी होती तिथं. हो आम्ही दोघंच की, तो आणि मी, ते होतं. बर. आणि मैदान तुमच्या कुस्त्या कोणाकोणावर झाल्या. मैदानला आता काय त्याला ताळतंत्रच नाही, एवढ्या कुस्त्या झाल्या माझ्या. बर. मग 62 किलो वजन गट. 62 किलो वजन गट जाईल त्या ठिकाणी माझी कुस्ती आमच्या भागात आणि वारणा भागात माझी 1 नंबरला कुस्ती असायची कायम. बर बर. त्यावेळेला पैसे किती देणार, 500 रुपये, 700 रुपये, 700 नाही तर 800. अहो पण 1981-80 दरम्यान 700 रुपये म्हणजे तुम्हाला एखादं एकरभर रान घेतला असतं तुमच्या भागात. घेतलाच का नसतं. घेतलं होतं की. हा मग हे पण होतं त्यावेळी, मोठी रक्कम होती. मोठी रक्कम. बरोबर. मग तुमच्या कुस्त्या तिथं व्हायच्या त्यावेळी. तुमच्या अशा कोणाबरोबर झाल्या कुस्त्या, आठवणीतल्या कुस्त्या तुमच्या. पडद्यात आता शंकर भोपळे म्हणून बाणगेचा होता. शंकर भोपळे. चांगला पैलवान. 1 नंबर पैलवान. माझे कोल्हापूर जिल्ह्यात नाकावरचा पैलवान 1 नंबर. काय सांगताय. हो. 62 किलोला कायम फर्स्ट असणार. बर बर. मग त्याला मी 9.5 मिनिटाला ढाक मारली, त्याला चित केला, माझा नंबर बसला. मी नागपूरला गेलो याला खेळायला, महाराष्ट्र चॅम्पियन. महाराष्ट्र चॅम्पियन झाला. त्यावेळी महाराष्ट्र केसरी कोण झाला नागपूरला. नाव त्यावेळेला मराठी केसरी बापू लोखंडे झाला, सरदार कुशालला मारून 1981 ला. 81 ला. क्या बात आहे. 81 पासून मराठी केसरी माझी चालू सुरुवात. बर. मग तुम्ही किती वेळा महाराष्ट्र चॅम्पियन तरी गेला. मी आता जवळजवळ 3-4 वेळा तरी महाराष्ट्र चॅम्पियन झालोय. बरोबर. मग गेला किती वेळा तुम्ही तिथं. आता गेलो, बऱ्याच वेळा गेलो. त्याला काय आता पोलीस खात्यातनं पण मराठी केसरी खेळलो मी. बर. हो. आणि पोलीस खात्यातनं आमच्या IDC ऑल इंडिया चॅम्पियन असते, ते पण खेळलो. त्यात पण चॅम्पियन. त्यात पण चॅम्पियन आणि इकडे महाराष्ट्र पण चॅम्पियन. आणि इंटर युनिव्हर्सिटी 3 वेळा फर्स्ट चॅम्पियन. हो चॅम्पियन. मग एवढी पदकं घेऊन मग तुम्ही नुसतं PSI झाला असा. PSI होण्यासाठी परीक्षा द्यावी लागती. त्याला काय आता ते निघाले, आता 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाला की डायरेक्ट DYSP. परत बाहेर परदेशात कुठं मेडल घेतलं तर DYSP. हे आत्ता निघाले. त्यावेळेला असतं तर म्हटलं आम्ही अजून प्रॅक्टिस केलं असतं, झाला असता. हो त्यावेळेला महाराष्ट्राला खेळाडू नव्हते. बाहेर पंजाबला वगैरे करतार सिंग वगैरे डायरेक्ट घेत होते करतारला. करतारला DYSP होता ना. करतारला तुम्ही बघितलं खेळायचं कुठं काय त्याला आता सगळ्या महाराष्ट्रात बघितलंय. तुमच्या पुतण्याचं नाव करतार सिंग का ठेवलं तुम्ही. आता ते त्याच्या वडिलांनी ठेवलंय, ते आम्ही नाही ठेवलेलं. नाही काय. नाही. करतार सिंग मुळे ठेवलं का. पैलवानामुळे ठेवलं. करतार सिंग मुळे. करतार सिंग मुळे. क्या बात आहे. बरोबर. मग तुम्ही करतारची कुस्ती भेटली, सतपालची पण कुस्त्या तुम्ही बघितल्या. सतपालच्या बघितल्या, करतारच्या बघितल्या. बिराजदार मामाची कुस्ती भेटली का. बिराजदार मामाची बघितल्या. कुठं. बेळगावला. मग त्या कुस्ती तुम्ही गेलता बेळगावला. बरं काय झालं त्या कुस्तीत, कसं झालं. आता ते आम्ही त्यावेळेला लहान होतो, आम्हाला शौक म्हणून गेलो. मग त्यावेळेला ते कुस्ती आला पुढं समोर आला, ते समोर ह्यानं लपेट मारली, ते तेच उलटा झाला. बरोबर. लपेट डाव मारला. लपेट डाव मारला. बरोबर. तुमचा फेमस डाव कोणता होता. माझा फेमस डाव ढाक आणि सालतो. कुठला चालतो.
साईड चालतो असं फिरवून मारायचं, असं हात पकडायचं आणि एक हात धरायचं उजव्या हातानं आणि पायात ठेप मारायची अशी डायरेक्ट. पुढच्या पैलवानला काय करताच येत नाही, कारण 2 हात पॅक बर आणि खाली पडणार, दुसरं काय करणार. तुमची कुठं कापशीच्या मैदानात कुस्त्या कधी झाल्या का हो? कापशीच्या मैदानात झाली की कुस्ती सगळ्या, म्हणजे कुठलाही एक गाव माझं चुकलेलं नाही. सगळ्या गावात खेळाय? हा, आमच्या माल्यात पण खेळाय. माल्यात पण खेळ. काय सांगताय? मग वारण्यात पण खेळाय? वारण्याचा का प्रश्नच नाही, वारण्यात कायमच की 92 पर्यंत. होय. तुम्ही अप्पालाल शेख यांना कुस्ती खेळताना बघितलेला आहे. अप्पालाल कसा पैलवान? अप्पालाल म्हणजे एकदम साधा पैलवान, गरीब म्हणजे गरीब आहे आणि चांगला. हो, चांगला पैलवान. चटक कुस्ती खेळणार? हो, चटक कुस्ती घ्या, बिंदास दाबून मुरडून मारणारा. बर बर बर. तुम्ही जे उत्तरेतले जे पैलवान आहेत, जसे दिल्लीचे सतपाल म्हणा किंवा करतार म्हणा, आणि कुणाच्या कुस्त्या भेटल्या हो तुम्हाला उत्तरेतल्या पैलवान? नाही, त्यावेळेला सतपाल आणि करतारच फेमस होत. दोघच फेमस. तर पैलवान कोण नाही. मग दादू मामांच्या बरोबर झालेली करताची कुस्ती नाही, ती बघितली नाही आम्ही. नाही, त्यावेळेला आमचा योगा नाही आला. नाही. मग तुम्ही 81 नंतर सगळ्या बघितलं? हो, 81 नंतर. मग तुम्ही ज्या 1985 नामदेवमुळे महाराज केसरी झाले त्यावेळेला बघितलं? तर ते बघितली की त्यात मीच सेकंड बसलो होतो सांगलीला 62ला. मी सेकंडच होतो आणि नामदेवमुळे आम्ही एकत्रच होतो तेव्हा. बर. मग कशी झाली कुस्ती त्यांची हो? काय भारीच झाली कुस्ती, एकदम मस्त पैकी. खेळणार नामदेवमुळे खेळणार पैलवान, चांगला मोठा पैलवान. हो. मग संभाजी पवार बिजलीमल त्यांची पण कुस्ती झाली? नाही, संभाजी पवार बिजलीमल ती कुस्ती, तो आमच्या अगोदरचा पैलवान लय मोठा. आणि आपण हे एक संभाजी पवार आसगावकर, संभाजी पाटील. ती बीडला कुस्ती झाली, सरदार कुशलची त्याची. बर. हा, ती झाली बीडला. सरदार कुशलला मला वाटतं त्यावेळी काहीतरी मारलं नाही? मारलं की आसगावकरनं. आणि महाराज केसरी झाला. आणि त्यावेळी म्हणतात की अपघाती झालेला महाराज केसरी, म्हणजे मी खेळणार नाही काय झालं होतं माहितीये का? त्या कुस्त्या चालू होत्या आणि ती गॅलरी जी बसायची बाहेरची पाठीमागे होती का नाही, ती मोडली सगळी खाली. बर. आणि त्यावेळेस हे सगळं पैलवान खाली पडलं, त्यात सरदार कुशल बी होता. बर 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 बर. आणि त्यांनी लागलं म्हणजे थोडं लागलं आपलं, आणि नंतर कुस्ती झाली. आणि ते मग अपघाती, म्हणजे अपघातानंच त्याला मारला. सरदारला काय सरदार ऐकला नसतं त्याला. सरदार लय मोठा. ते काय अवजड काम, अवजड लय मोठं काम सरदार कुशल. हा. आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची जी खुराक कोल्हापुरात जे व्यायाम करायचो तुम्ही, तर खुराक तुमच्या गावाकडे यायचो? माझा जेवणाचा डबा गावाकडून यायचा एसटीनं. पीड आणि कोल्हापूर म्हटल्यावर 50 किलोमीटर अंतर. 50 किलोमीटरचं अंतर, आणि त्यात दूध असायचं. बर. मग त्या भाकरी, ते भाजी काय असेल ते खायचं, मोकळं व्हायचं आणि आपलं प्रॅक्टिस चालू. मी बदाम मला केव्हा मिळाला नाही खायला. काय सांगता हो? मी माझ्या आजोबांना सांगितलेलं, चाल उडदाची मूठ घ्या, उडीद घ्यायचं, उडीद एवढं मुठभर उडीद घ्यायचं, ते भिजत घालायचं आणि त्याची थंडाई मारायची उडदाची, आणि ती थंडाई मी प्यालो. बदाम मला मिळालंच नाही खायला. परिस्थितीमुळं? हो, परिस्थितीमुळं. तुम्ही भाऊ जास्त? भाऊ आम्ही 5 जण भाऊ, आणि बहिणी 4. म्हणजे 9 जण तुम्ही घरात? 9 जण घरात. आई वडील 2? आई वडील 2. वडील बाहेर शेताला शिक्षक, काय मिळणार. आणि मग आजोबा घरात असायचे, ते आपलं नेहमीप्रमाणे जेवण खाणं करायचे मलकापूर. शेती आहे तिथंच पडून. शेती काय नाही म्हणजे आहे ते करायला कोण नव्हतं त्यावेळा. म्हणजे ज्यावेळा आम्ही जरा मोठं झाकडं झालो, वडिलांच्या हाताखाली आलो, त्यावेळा आम्ही शेती पिकवायला लागलो सगळी. सगळं असंच होतं, पडागच असायचं. म्हणजे एवढं एका व्यक्तीनं एवढं सांभाळायची चेष्टा नव्हती. एका व्यक्तीने एवढं सांभाळायची चेष्टा नाही. आज 1 पोरगं 2 पोरगं सांभाळायची अवघड होते आम्हाला आता. त्यावेळी मग तुम्हाला रोज डबा याचाच आई न चुकता पाठवायची? न चुकता पाठवायची आई, न चुकता पाठवायची. कधी असं तुम्हाला झालं का कधी डबा आला नाही? कधीच नाही. कधीच नाही. एखाद्या बाबा आज डबा जरा करायला लेट झालं वगैरे? नाही, कधीच नाही. कायम याचं. त्यामुळे त्यांचं योगदान मोठं आहे ना. फार मोठं योगदान त्यांचं, आई वडिलांचं योगदान मोठं. आणि आजोबा? तुमचे आजोबा कधी वारले हो? आमचे आजोबा जवळजवळ 87-88 ला वारले. मग त्याला तुम्ही पोलीसमध्ये लागलेला? हो, पोलीसमध्ये लागलो. तुम्हाला ही गोष्ट कळाली तेव्हा तुम्हाला काय वाटलं सर? धक्का बसला मला, लय मोठा धक्का बसला, कारण माझ्यावर लय प्रेम मोठं होतं ते वाटत आजोबाच. खरं? मग तुम्ही कुठे होता? कोल्हापुरात होता का तुम्ही? पुण्यात होतो तेव्हा. बरं, मग काय भरती पुन्हा. मग तिथे ट्रेनिंग करत होता काय?
नाही नाही, ट्रेनिंग वगैरे झालं होतं. ट्रेनिंग माझं जालन्याला. बरं, मग ते काय झालं, कसं तुम्हाला काय तार आली काय झालं? नाही, आमच्या मोठा भाऊ पुण्याला टेल्कोला आहे, त्यानं सांगितलं मला असं असं झालंय म्हटल्यानंतर मग मी घेतली रजा आणि लगेच आलो परत. मग ते आजोबांचं शेवट तुम्हाला भेटलं नाही भेटले ना, म्हणजे मातीलाच तुम्ही? मातीलाच मातीलाच. बापरे, फार वाईट वाटलं. बरोबर. तुमच्या आजीला तुम्ही बघितलं? हो, आजी होती. आजी होती, सगळं होतं. म्हणजे परिवार मोठा होता? परिवार मोठा होता त्या, सदन होता म्हणजे सदन एकत्र सगळे कुटुंब पद्धती होती सगळे सदन. तुम्ही शिक्षणात का वळला तेवढे त्यावेळी? का तुमच्या वडिलांनी पहिले शिक्षण घ्यायचं, मुलगा सरदार म्हणजे वस्त्रांचं शिक्षण होतं? नाही 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 नाही, कसं आहे माहितीये का, हे वडिलांचा अनुवंशिक गुण असावा. कारण कसं आहे, वडिलांनी सांगितलं नाही, त्यांनी आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. शिकतोच ना, शिक. आम्ही ते पुढं वाटचाल चालू केली. आता 10वीला आमच्या गावाला आम्ही 2 पोरं पास झालो, त्यातला मी एक आणि आमच्या गावातला एक पोरं, असे दोघंच आम्ही 10वीला. बाकी सगळी नापास. बरोबर. मग असं करत ते पुढं आलो, 10वी झाली. मग मलकापूरला परत 11-12वी निघाली. 11-12वी मलकापुरातच केली. हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट आणि टोपी. टोपी 11-12ला तुम्ही कर्मवीर अण्णांना, एन डी पाटील साहेब, एन डी पाटलांना बघितलं असणार तुम्ही? एन डी पाटलाला बघितलंय, कर्मवीरांना बघितलंय, पीजी पाटलांना बघितलंय, सगळ्यांना बघितलंय. कर्मवीर अण्णा 64ला वारले ना? नाही, कर्मवीरांना नाही बघितलं आम्ही. नाही, एन डी पाटील आणि पीजी पाटील, पीजी पाटील या दोघांना बघितलं. बरोबर. एन डी पाटलांचं भाषण कधी ऐकलं का तुम्ही? ऐकलं. कसं भाषण असायचं? नाद करायचा नाही भाषणाचा, आणि त्यांच्यापेक्षा पीजी पाटलाचं भाषण भारी. काय सांगतो? हो, बॅरिस्टर पीजी पाटील. सुमतीताई पाटलांचे मिस्टर. लय भाषण. नाद करायचं नाही, असं अधोरेखित भाषण. अधोरेखित म्हणजे कसं आहे, निसर्गाचं सौंदर्य आहे ते काय आहे ते सगळं त्या जिथल्या तिथं भाषण. परफेक्ट भाषा. म्हणजे समोरच चित्र उभं राहणार. समोरच चित्रच उभं राहायचं, असलं पीजी पाटलांचं भाषण. क्या बात आहे. अरे वा. मग तुम्ही अशा लोकांच्या सानिध्यात वाढल्यामुळं काही गोष्टी आम्हाला चांगल्या मिळाल्या, मस्त मिळाल्या, फर्स्ट क्लास. मग त्यातून आम्ही म्हटलं आमच्या पोरग्याला जरा पैलवान करूया. पोरग्याला पैलवान करायसाठी त्याला केला मोठा 100 किलो वजन करून टाकलं. हो, 100 किलो वजन करून कमी टाकलं. मग त्याला इथं मी सरदार मी प्रॅक्टिसला घेऊन जायचं आम्ही स्वतः. हो, त्या 2 पोरं घेऊन मी महिना 2-2 महिन्यात तालमीत राहायचा. इथं सरदार तालमीत. त्यांना घेऊन जायचं. तब्येत मोठी झाली फर्स्ट क्लास, मग त्याला परत पुण्याला पाठवला काका पवारच्या तालमीत. 3 वर्ष ते तालमीत ठेवला. मग शेवटला ते BA ची परीक्षा आली. BA ची परीक्षा आल्यानंतर ते काका पवार, गोंद्या पवार काय सोडणं झालाय गावाला. नाही, मी म्हटलं आम्ही शिक्षणाला महत्व देणार, पैलवानकी काय नंतर करता येईल. BA जो वर्ष आहे त्याने शिकला पाहिजे. मग तो जे मागा आला तो परत घ्या तालमीतच गेला नाही, नाही तर मराठी कशी झाला असता. काय सांगतो, एवढं होतं? अजून पण आहे तर 100च्या वर आहे. मग तुझ्या करतारचं पण वजन जास्त आहे. करतार आता 100 वर आलाय. होय, ते त्यांच्या मागचा लय करतार. करतार लय मागचा. बरोबर. की तुम्ही जुन्या पिढीतल्या ज्या कुस्त्या होत्या आणि आताच्या कुस्त्या, यात काय बदल वाटतो का तुम्हाला? फार बदल आहे, फार. कसा बदल वाटतो तुम्हाला? जुन्या गोष्टीची कसं आहे माहितीये का, त्यांचा ते डाव, रेटारेटी, ताकदीवरली कुस्ती होती जुनी. आत्ताची कुस्ती ही चप्पळ झालेली आहे, टेक्निकवर आहे कुस्ती. बरोबर. कुठला पॉइंट कुठं घ्यायचा, कशी उडी मारायची, काय करायचं, ही आत्ताची कुस्ती आहे. टायमिंग आहे, आता 6 मिनिटाचं टायमिंग आहे. तुमची आता यशवंत सावडकरांची आणि ह्यांची कुस्ती 3 तास लागली होती म्हणून सांगते. आम्ही काही ती बघितली नाही, पण 3 तास कुस्ती होती. मग 3 तास कुठं आणि 6 मिनिटं कुठं? बरोबर का नाही? बरोबर. नुरा कुस्ती प्रकार आला, हे तुमचं मत काय? नुरा कुस्तीचा प्रकार आहे. तुमच्या वेळी होता का एवढा? आमच्या वेळा एवढा काय नव्हता, पण त्या थोडी लागण झालेली होतीच त्यावेळा. झाली होती. हो. मग काय पैलवान होते ते जमवा जमवी करायचे, त्याचे एजंट पण दुसरे असायची, जमवायची ते मध्यस्थी असायचे. मग ते कुस्ती झाली की त्याच्याकडलं ते पैसे घ्यायचे, ह्याला देऊन टाकायचं, असं होतं. आता जी कुस्तीमध्ये व्यसनाधीनता आल्या का नाही साहेब, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे नेमकं काय तुम्हाला डोपिंग म्हणताय? ते आता सर्रास चालू आहे. सर्रास चालू आहे. हे करू नये पैलवानांनी, करू नये. आता तुम्ही बघा, पैलवान खेळताना उघडा झाल्यानंतर ते अंगावर गाठी किती आहेत बघा. बरोबर. मग त्या गाठी कसल्या आहेत? कसल्या आहेत? ते प्रोटीन्स वगैरे घेतात, ते इंजेक्शन गोळ्या घेतात, त्यातलं आहे.
गाठी पहिल्या नव्हत्या पहिलवानच्या अंगावर? कुठल्या पहिला कोणाच्या पहिलवान युवराज पाटील वगैरे? युवराज पाटील अंगा होती का माती आंधळकर वगैरे नाही, सगळे प्लेनच प्लेन रेशमा सारखी तब्येती. युवराज पाटील व्यायाम जर करायला लागला तर तासून 2 तास व्यायाम असायचा. एवढी जागा अशी भिजायची घामानं पूर्ण अशी खळ्यासारखं असायचं. तुम्ही डोळ्यानं बघायचं? आम्ही डोळ्यानं बघायचो. प्रॅक्टिसला एकत्रच ना. आणि युवराज पाटील चांगला माणूस कोण नाही हो, त्यानं पोरं सर्व्हिसला लावली किती युवराज पाटील. मग युवराज पाटील प्रॅक्टिस बिस्टिस सगळं झालं का नाही, संध्याकाळी सगळं आवरून बिवरून अंबाबाच्या दर्शनला असायचा. बर. अंबाबाच्या दर्शनला असला की तो कट्ट्यावर बसायचा तिथं. कट्ट्यावर बसायचा. मग ते आता जाणारी येणारी पब्लिक ही सगळी त्याला ओळखणार येणार जवळ. अशा ते मोठं मोठं ऑफिसर पीडब्ल्यू इंजिनियर इरिगेशन वगैरे असले ऑफिसर आहे का नाही, ओळखी झाली भेटी गाठी घ्यायचे. मग आता हे यांच्याकडे जी पोरं असायची गोरगरिबाची त्यातला एक बापू लोखंडे. बापू लोखंडेला युवराज पाटील नोकरी लावली. काय सांगताय? मग असं असायचं. आणि त्यांचा शब्द त्या ऑफिस मधले लोक कोण मोडायचे नाहीत त्या काळाला. युवराज पाटलाला त्याला घ्यायला लागतंय. काय असलं बोलायचं नाही, साहेब असं साहेब जरा बघा एवढंच म्हणायचं ते. आणि काम व्हायचं. अहो त्या शब्दालाच मान होता त्या. अशी भरपूर पोर लावली. मग मी खरंच म्हणजे मी त्या माणसाला सलाम करतो की अशा लोकांना म्हणजे बेसिक एक लावून दे माणूस, एक लावू दे. मग पण ते मोठं काम आहे. तुम्ही दिनानाथ अण्णा वगैरे यांच्या कुस्त्या काय बघायला नाही? कुस्त्या नाही बघितल्या. नाही. बिराजदार अण्णांची पण ते शेवटची बिराजदार अण्णांचं सानिध्य कधी लाभलं का हो तुम्हाला? नाही लावलं. नाही ना. नाही. बरोबर. काका पवारांची कुस्ती बघितली? काका पवारांच्या लहान असताना बघितली ते. बरोबर. तुम्ही ह्यांच्या बघितले सारंग सरांच्या? बघितलं. काय आम्ही एकत्र. सारंग सर. तुम्ही उत्तम पाटील सर म्हणा किंवा सूर्यवंशी सर म्हणा यांचं सानिध्य तुम्हाला लाभलं का हो? लाभलं की. त्यांनी शिकवलं कधी तुम्हाला? शिकवलं नाही, पण आमचं काय होतं माहिती आहे का, मी पुण्याला भरती झालो. आमच्या पुणा सिटीची टीम एक तयार झाली होती कुस्ती 35 पोर होतो आम्ही पहिलवान पोलीस. मग त्या आमचं प्रॅक्टिस बीएजीला असायचं सेंटर टीमला. मग त्या ठिकाणी उत्तम पाटील सूर्यवंशी सर असायचे. मग ते तुम्हाला शिकवायचे. आणि प्रत्येक अधिवेशनला हे 2 आहेतच समोर. होय बरोबर. असं असायचं. ती माणसं कशी होती दोघं पण? नाद करा नाही, फार चांगली माणसं, आपुलकीची माणसं दोघं. म्हणजे प्रेमानच सगळ्यांची. प्रेमानं. एखादं कपट करणे असल्या पद्धत नाही. नाही प्रेमानं जे चांगलं ते त्यांना गुरु म्हणण्याच्या लायकी, गुरु म्हणण्याच्या लायकी असं आहे. मी हा प्रश्न काय विचारतोय माहितीये का, काही गोष्टी आहेत बरोबर आहे. मी माझ्या स्वतः अनुभव घेतलाय. माझं युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन होता ना, माझ्या कुस्तीला सूर्यवंशी सर पंच होते. पोरग होतं गंगावीस तालमीचं, माझ्यापेक्षा जे मोठं होतं. मग त्यानं काय केलं, माझ्यावर एक गुण घेतला का काय झालं काय माहिती नाही मला त्यावेळा. आणि सारखा मॅटच्या बाहेर म्हणजे आत मॅटवर नाहीच. मग मी खेळायचा कुठं, मी ह्याला धरायचा कुठं. तर सूर्यवंशी सरांनी, माझी काही ओळख पण नव्हती त्यावेळा सुरुवातीला. सूर्यवंशी सरांनी काय केलं, त्याला 3 क्वेश्चन दिलं, आउट करून टाकलं. आउट केला त्याला. मग आता सूर्यवंशी साहेब काय सांगायचं, खरा न्याय म्हणायचा का खोटा न्याय? खरा न्याय. 3 क्वेश्चन देऊन त्याला आउट करून टाकला, बाद केला. सगळ्यांची देखत तिथं, सगळ्यांनी देखत. तुम्हाला विजय घोषित केला? मला विजय घोषित केला. मग आपली ओळख ना पाळक अशा ठिकाणी जर असला माणूस जर आपल्याला न्याय देतो तर त्या माणसाला आपण काय मानायचं? देवच मानलं पाहिजे. अशी माणसं आहेत ती. तुम्हाला हा एक विचारतो की तुमचं जे आता एवढ्या कुस्त्या झाल्या तुम्ही बरोबर, तुम्ही महाराज चॅम्पियनला पण कुस्ती खेळायचा, तुम्हाला आवडलेला पैलवान कोण हो? एकदम चांगला कुस्ती खेळणारा आणि तुमच्या स्मरणात असलेला पैलवान दुसरा तुम्ही सोडून? मला आवडलेला पैलवान म्हणल्यानंतर विलास पाटील वाखऱ्याचा. विलास पाटील कधीच नाव ऐकलेलं नाही होत्या पैलवानाचं. तुम्ही ऐकलेलं नाही, पण त्याची कुस्ती आणि त्याची तब्येत ती तुम्ही, मला आवडलेला पैलवान म्हणजे बास तब्येत बघूनच मला ते आवडलं. विलास पाटील एवढा चांगला, आमच्या गटातलाच. बर. लय मोठा पण नाही. बर, पण चांगली तब्येत, खट्ट असं दगड. आणि कुस्ती पण तसली. काय सांगता? असं आहे. आणि
तुमची आवडलेली एखादी कुस्ती ती एक सांगितली इंटरव्ह्यू आणि कुठली एखादी अशी तुमच्या स्मरणात असलेली कुस्ती एखादी तुमची स्वतःच्या, तुम्ही आता भरपूर पैलवानांना पाडलं असा, तरी पण दुसरी गोष्टी म्हणजे आता मारायला महाराष्ट्राला माझी पोपट निकम म्हणून सातारचं पोरग होतं, ठाण्याकडून खेळायचं ते एक, रायगडचं एक पोरग होतं घाशे म्हणून ती एक. या कुस्त्या 2-4 माझ्या फार चांगल्या झाल्या आठवणीतल्या. कारण त्यांनी म्हणजे आदल्या वर्षी मला त्यांनी काढलेलं होतं, मी दुसऱ्या वेळेस त्याला म्हणजे असं दम सुद्धा खाऊ दिला नाही, एवढं पॉइंट काढले मी. क्या बात, चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कुठल्या आपल्या मंत्र्यांनी म्हणा, यशवंतराव चव्हाण असू देत, आमचे वसंतदादा पाटील म्हणा, यांनी कोणी सत्कार तुमचा केला कधी? माझा सत्कार रत्नाबा अण्णा कुंभारांनी केला. माझी कुस्ती आता तुम्हाला सांगितली शंकर भोपळ्याची माझी कुस्ती खासबागला झाली, त्यावेळेला मला एक लेटर आलं होतं रत्नाबा अण्णाचं, तालमीत आलो की असं असं तसा माझ्याचा पैलवान असं असं आहे आणि तू असं असा चांगला तुझं भरभराटी हो जे हो. पत्र आलो होतं. आणि वसंतदादा वगैरे सांगितलं कधी भेटलं? नाही तिकड नाही. बरोबर. तर आताची जी पैलवान आहेत नवीन पिढीचे, त्यांना तुम्ही काय सांगशील, ह्यांनी काय करावं? आत्ताची पिढी जी अशी आहे, तर आत्ताची पिढी आहे ती व्यायामच करत नाही. बर. आता त्यात माझा पुतण्याच स्वतः आहे करतात व्यायाम करणं. हा, आणि ह्यांचा जो व्यायाम आहे तो मला अजिबात पसंत नाही. आता मी माझ्या पुतण्याला स्वतः सांगतोय, तर बाकीच्याला काय सांगून उपयोग आहे त्याचा? नाही, तरी पण मेसेज द्या, सांगा. त्या बाबांनो एकच काम आहे, सध्या कुस्तीसाठी फार चांगले दिवस आलेले आहेत. तुम्ही तुमची ताकद वापरून जेवढा भरपूर व्यायाम कराल, मग तो व्यायाम कोणत्याही प्रकारचा असो, जेवढा तुम्ही जास्त व्यायाम कराल तेवढी तुमची जास्त कुस्ती चांगली होणार आणि तुम्ही मोठे पैलवान होणार. बरोबर, हे तुम्ही संदेश देताय. हो, फार मोठी गोष्ट आहे. आज महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन आणि मोठमोठ्या पैलवानांच्या बरोबर कुस्ती खेळायला मल्ल म्हणजे पैलवान धर्मा कांबळे, एक जातीवंत पैलवान, ताकदवर पैलवान आणि एक ऊर्जावान पैलवान. मी पैलवान आनंद धुमाळ यांच्याकडून सुद्धा ऐकलं, भरपूर पैलवानांच्या तोंडून ऐकलं की धर्मा कांबळे त्या काळाचा एक नामांकित पैलवान होता. तर आज त्यांचा मला मुलाखत घेण्याचा योग आला आणि मी मुलाखत घेतली. तर अशा 66 वर्षाच्या तरुण पैलवानांना बघताना मला सुद्धा असं वाटायला लागलं की आता आपण सुद्धा थोडीशी कुस्ती सुरू करायला पाहिजे आता, असं वाटायला लागलंय. त्यामुळे इथून पुढे आता मला पण करायला पाहिजे काहीतरी. नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करीन. तर धर्मा कांबळे साहेबांच्या जवळ आलो, जे PSI म्हणून रिटायर झालेले आहेत पोलीस मधनं. ठीक आहे, तर अशा या पोलिसाला मी सादर प्रणाम करतो आणि मी इथेच थांबतो. नमस्कार साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.